बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि आवदा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत। अशातच सोलापूरमध्ये कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराडने प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला 8 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। CID कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय। सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराड याच्याकडून 140 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला 8 लाख रुपयांचा गंडा घातलाय। सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवीनगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक झाली आहे। ऊस तोडणी यंत्र मालक नागणे यांनी अशी माहिती दिली आहे। पैशांची पोती भरून मुंबईत पोच केल्याचा नागणे यांचा आरोप आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला भेटल्यानंतर पनवेल येथील देवीश रेसिडेन्सी इथं 8 लाख रुपये दिल्याचा आरोप नागणे यांनी केलाय। या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पावले हे पैसे घेतानाचा फोटो समोर आलेला आहे। पैसे मोजण्यासाठी मशीन सुद्धा वापरली होती। या प्रकरणी नागणे आणि इतर शेतकऱ्यांनी आता पोलीस स्टेशन गाठलंय। या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत। माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे, राहणार रोकडी, तालुका पंढरपूर आणि माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन आणि 17-18 नंतर अनुदान देतो म्हणून आम्हाला वाल्मिकांना कराड त्यांनी फसवून आमच्याकडून 8 लाख रुपये त्यांनी घेतले आहे आणि 8 लाख घेऊन आम्हाला अनुदान देतो म्हणून आम्हाला फसवून आम्हाला त्यांनी परत बिलला बोलवलं। पैसे काय दिले नाहीत परत। आम्ही एक 4 महिन्याची वाट बोलली, 4 महिने पैसे दिले नाहीत। 4 महिन्यानंतर आम्हाला म्हणजे बिलला देतो, बिलला गेल्यावर आमचे पैसे द्या म्हणल्यानंतर आमच्या लोकांना हार्वेस्टर मालकाला भरून मारल्यानंतर आम्ही त्याची भीतीपुढे आम्ही निघून आलो। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे पैसे गेलेले 8 लाख रुपये ताबडतोब गृहमंत्री व फडणवीस मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन आमचे पैसे गोरगरीब द्यावं। आम्ही व्याजाने पैसे काढून दिले आहेत। एवढी आमच्या तक्रार दिली नाही। भीती आहे त्यांची, भीती आहे। हां, काय भाषा कशी होती? सगळं व्यवहारिक हरामखोर मला कशाला आला तुम्ही, कोणाचे पैसे घेतला असं म्हणले। आमच्याकडे आहे त्याची क्लिप आहे, पैसे घेतले वगैरे क्लिप आहे आमच्याकडे। बर, आज दिलीप रामचंद्र नागणे, राहणार उपरी यांचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे। त्या अर्जात त्यांनी सांगितले की वाल्मिक कराड, त्याच्यानंतर जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी ऊस कापणीचं जे हार्वेस्टर आहे ते हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवून देतो असं म्हणून 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख याप्रमाणे त्यांनी रुपये घेतलेले आहेत। उपरी या ठिकाणी जमा केले आणि एकत्रित घेऊन ते मुंबईला अतिथीगृह आहे, सह्याद्री अतिथीगृह, या ठिकाणी त्यांनी पैसे दिल्याचा अर्जात उल्लेख आहे। आता या घटनेचं घटनास्थळ हे पैसे देण्याचं घटनास्थळ हे मुंबई आहे। त्याच्यामुळं आणि आमच्याकडे प्रथम त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे एक म्हणजे मोठा आहे, 1 करोडपेक्षा जास्तीचा आहे। त्यामुळे 420 सारखा गुन्हा यामध्ये होऊ शकतो जर समजा त्यांनी पुरावे आमच्याकडे दिले तर। आम्ही त्यांना विचारलेलं आहे की तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय। सध्या त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत। त्यांनी जर पुरावे सादर केले, आम्ही आधी चौकशी करू तिची, पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ, आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी यांनी पैशाचा व्यवहार केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलं जाईल।